विश्ववंदनीय विश्वगुरु महापौरोहित तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून, सर्व महामानव, सर्व महामाता यांच्याही कार्यांना अभिवादन करून आपण आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करत आहोत। आपण मागे बघितलेलं आहे की बुद्धांनी जे 5 त्यांचे सुरुवातीचे सोबती होते, जे 5 परिवर्जक होते, त्यांना पहिलं प्रवचन द्यायला सुरुवात केलेली आहे। आणि या पहिल्या प्रवचनामध्ये त्यांनी पहिल्या भागामध्ये असं सांगितलेलं आहे की मला जो शोध लागलेला आहे नवीन ज्ञानाचा, त्या नवीन ज्ञानाच्या शोधामध्ये ईश्वर नाही आहे, आत्मा नाही आहे, सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर मानवी मन आहे आणि मनुष्याच्या हितासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असं आपण काल बघितलेलं आहे। याशिवाय जे दुःख आहे ते दुःख नाहीसे करण्यासाठी सदाचरणाचा मार्ग, पावित्र्याचा मार्ग आणि शीलाचा मार्ग जर आपण स्वीकारला तर सर्व दुःख दूर होतील असं आपण कालच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे। आजचं पहिल्याच प्रवचनामधला पुढचा भाग आहे विशुद्ध मार्ग। परिवर्जकाने नंतर भगवान बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची विनंती केली। बुद्धांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य केली। त्यांनी पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला। त्यांनी परिवर्जकांना सांगितले की ज्यांना चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्यांनी जीवनात काही तत्व जीवनाचा मापदंड म्हणून स्वीकारले पाहिजे। ही विशुद्ध मार्गाची शिकवण आहे। माझ्या विशुद्धाच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची 5 तत्वे आहेत। 1. कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे, चोरी न करणे अथवा दुसऱ्याची मालकीची वस्तू स्वतःसाठी न घेणे, व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे आणि मादक पदार्थ ग्रहण न करणे। तर आता पहिल्या प्रवचनामध्ये विशुद्धाचा मार्ग ते सांगत आहेत आणि विशुद्धाचा मार्ग सांगण्यासाठी बुद्ध असं म्हणतात की माणसाला जर चांगला मनुष्य, सदाचारी मनुष्य जर व्हायचा असेल तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये काही तत्व, काही मापदंड स्वीकारली पाहिजे। ही विशुद्ध धम्माची पहिली शिकवण आहे। आणि विशुद्ध मार्गाने जात असताना जे पंचशील आहे त्या पंचशील किंवा 5 तत्वाचा प्रत्येक माणसाने स्वीकार केला पाहिजे। ते म्हणजे कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे, चोरी न करणे। चोरी न करणे म्हणजेच दुसऱ्याची वस्तू त्याला न सांगता आपण घेणे, व्यभिचार न करणे आणि खोटं बोलायचं नाहीये आणि मादक पदार्थ सेवन करायचं नाहीये। हे विशुद्ध मार्गावर जाताना हे पंचशीलाचे हे 5 मार्ग आपण स्वीकारले पाहिजे। माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही 5 तत्वे किंवा 5 शीले मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे। कारण प्रत्येक मनुष्याकरता जीवनाचा मापदंड असला पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल। आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच 5 तत्वे किंवा शीले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचे मापदंड आहेत। जगात सर्वत्र पतित लोक म्हणजे नीतिमत्ताहून घसरलेले लोक असतात, परंतु पतिताचे 2 वर्ग असतात। ज्यांच्या समोर काही आदर्श मापदंड आहे असे पतित आणि ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही असे पतित। पुन्हा बुद्ध म्हणतात की ह्या 5 शीलाचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे। ज्याला चांगला माणूस बनायचा आहे, चांगलं नागरिक बनायचं आहे, त्या मनुष्याकरता ही त्याचे मापदंड असलीच पाहिजे। आणि ज्यांच्यामुळे आपण हे 5 तत्व जर आपण स्वीकारले तर चांगलं किंवा वाईट या वर्तणुकीचं आपण मोजमाप करू शकेल। त्याशिवाय या जगामध्ये असे काही पतित, असे काही लोक आहेत की जे चांगल्या मार्गाने चालता चालता कुठंतरी अनितेचा वापर करून ते घसरलेले असतात। या पतितेचेही म्हणजे जे वाईट मार्ग असतील, सन्मार्गावरून जाताना त्यांचा पाय घसरला असेल
तर याच्यामध्ये पण दोन प्रकारचे लोक आहेत. एक पहिला पतित, की ठीक आहे, मी माझ्या मार्गावरून जाताना कुठंतरी घसरलो, परंतु मला सुधारायचं आहे, माझ्यासमोर कोणाचा तरी आदर्श आहे, त्या आदर्शाने मला पुढे जायचं आहे. दुसरा मार्ग, की आता मी घसरलो तर घसरलोच, माझ्यासमोर कोणाचा आदर्श नाहीये. असे पतिताचे दोन प्रकार आहेत. ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला, तो पतित झाला तरी आपण पतित झालो हेच त्याला कळत नाही, त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. उलट ज्याच्या समोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतित अवस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करत असतो का? याचे उत्तर असे की आपण पतित झालो आहोत हे त्याला माहीत असते. मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे याच्यातील हा फरक आहे. महत्वाची गोष्ट माणसाचा अंधपात ही नसून त्या अवस्थेतून मुक्त होण्याचा आदर्शाचा अभाव हीच आहे. परिवारजकाहो, तुम्ही विचारू शकता की या 5 शिलांना जीवनाचा मापदंड म्हणून स्वीकार का करावे? पुन्हा ते म्हणतात की ज्याच्या समोर कोणाचाच आदर्श नाही असा पतित हा नेहमीच पतितच राहतो. त्याला समजत नाही की कोणतं माझा आदर्श आहे, काय आहे. परंतु एखाद्या पतितासमोर आदर्श आहे, तो या दुःखातून, या दैन्यावस्थेतून बाहेर निघण्याचा तो प्रयत्न करतो, कारण त्याला माहीत आहे की माझा मार्ग चुकलेला आहे, मी दैन्य अवस्थेमध्ये आहे, म्हणून तो प्रयत्न करण्यासाठी तयार असतो. आणि आपलं जीवन नियमित करण्यासाठी हाच महत्वाचा फरक आहे. एखाद्या समोर आदर्श असणे किंवा एखाद्या समोर कोणताच आदर्श नसणे. महत्वाची गोष्ट माणसाचा अद्दपातही नसून या अवस्थेतून मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव हीच आहे. माणूस ज्या दैन्य अवस्थेमध्ये जगत आहे, माणूस ज्या दुःखामध्ये जगत आहे, अद्दपात ही महत्वाची गोष्ट नाही आहे. परंतु एकाला कोणाला जर असं वाटत असेल की मला याच्यातून बाहेर निघायचंच नाही, जे आहे ते बरं आहे, मी वाईटच कर्म करत राहील, तर तो मात्र नेहमी दुःखातच राहणार आहे, तो दैन्यामध्येच राहणार आहे. मग पुन्हा तुम्ही बुद्ध त्यांना म्हणतात, हे परिचारिकाहो, तुम्ही मला प्रश्न विचारू शकता की शील, हे जे मी तुम्हाला 5 शील सांगितले ते जीवनाचा मापदंड म्हणून स्वीकार करावा का? म्हणजे सिद्धार्थच उत्तर सांगतात आणि सिद्धार्थच पुन्हा प्रश्न विचारतात. अशी सिद्धार्थ नाही, बुद्धांची ही सांगण्याची पद्धत आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापडेल जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केलात की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत का आणि सोबतच ती सामाजिक हित करणारे आहेत का? पुन्हा लगेच त्यांना म्हणतात, तुम्हीच ठरवा, तुम्हालाच लक्षात येईल की ही 5 तत्व स्वीकारले तर मी समाजाचं हित करू शकेन का नाही. जर या दोन्ही प्रश्नाला तुमचे होकारात्मक उत्तर असेल तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा निघेल की माझ्या विशुद्ध मार्गाने ही 5 तत्वे जीवनाची खरे आदर्श म्हणून मान्यता मिळवण्यासाठी योग्य आहे आणि त्यांना जीवनाचा खरा मापदंड ठरवले पाहिजे. आणि तुमचं खूप विचार केल्यानंतर असा अर्थ निघेल की हे स्वीकारलं पाहिजे. तेव्हा मग लक्षात येईल की माणसाला सुखी, समाधानी, दैन्यावस्थेतून बाहेर निघण्यासाठी किंवा विशुद्धाचा मार्ग स्वीकारण्यासाठी हे पंचशील किंवा हे 5 तत्व हे स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या ठिकाणी हा विशुद्धचा मार्ग संपतो. त्याच्यानंतर आता हे पहिलंच प्रवचन चालू आहे. या पहिल्याच प्रवचनामध्ये दुसरा आता भाग त्याच्यामध्ये येतो, तो म्हणजे अष्टांगिक मार्ग किंवा त्याला सदाचाराचा मार्ग सांगता येईल. नंतर बुद्धांनी परिवर्जकांना अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. बुद्धांनी सांगितले की अष्टांगिक मार्गाची 8 अंग आहेत. बुद्धांनी सर्वप्रथम अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्वाचे अंग समाधी म्हणजेच सम्यक दृष्टी हिच्या स्पष्टीकरणाने आपल्या प्रवचनाला सुरुवात केली. सम्यक दृष्टीचे महत्व समजण्याकरता बुद्ध परिवर्जकांना म्हणाले, परिवर्जक हो,
सर्वप्रथम जग ही अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला काही दिसत नाही. कैद्याला आपण कैदी आहोत हेही दिसत नाही. दीर्घकाल अंधार कोठडीच्या या अंधारात राहिल्यामुळे मनुष्य एकदम आंधळा होऊन गेलेला आहे. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात, एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दलही त्याला शंका वाटत आहे. मग आता आपला अष्टांगिक मार्ग सांगत असताना पहिला जो मार्ग ते सांगतात, पहिला याच्यामधला ते म्हणजे कोणता आहे? सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे सर्वाशी चांगलं एकाच नजरेनं बघणं आहे. मग हे सांगत असताना पारिजातक हो, एखादा माणूस अंधार कोठडीमध्ये राहिलेला आहे आणि तेच त्याचं आयुष्य आहे असं त्याला वाटते. त्याला असं वाटतं की हे सर्व जग हे अंधारानं भरलेलं आहे. अंधार इतका आहे की त्याला काही दिसत नाही. कैद्याला आपण कोण आहोत हेही त्याला समजत नाही आणि तो सतत अंधारात राहिल्यामुळे, आता हा अंधार म्हणजे तुम्ही दुःख घ्या, अज्ञान घ्या, दैन्य घ्या, कोणतंही घ्या. अंधार म्हणजे असा हा अंधार नाही लाईट बंद केलेला. अंधार म्हणजे तुमचं दैन्य असेल, तुमची अज्ञानता असेल, तुमचं दुःख असेल. एखादा माणूस दुःखातच राहिलेला आहे, एखादा माणूस अज्ञानामध्येच राहिला. त्याला शिकायचे आता जाऊ द्या, अज्ञानच आहे ना, कशाला पुस्तक शिकायचं किंवा नवीन ज्ञान कशाला घ्यायचं आहे. दैन्य ठीक आहे, त्याच दैन्यामध्ये राहतो, काहीच प्रगती करायची नाही. असं जेव्हा तो विचार करतो तेव्हा तो इतका आंधळा होऊन गेलेला असतो की सुख म्हणजे काय, प्रकाश म्हणजे काय हेही, आणि ते प्रकाश असतो का, सुख असतो का याबद्दलही त्याला शंका वाटते. इतका तो दुःखामध्ये, अज्ञानामध्ये गढून गेलेला आहे. मन हे एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. तथापि या अंधार कोठडीतील कैद्याच्या मनाची देखील अशी अवस्था नाही की तो उद्देश पूर्ण करू शकेल. आणि या सर्वातून बाहेर निघायचं असेल तर फक्त एकच आहे, ते म्हणजे मन आहे. मन जर तुमचं चांगलं असेल, प्रज्वलित असेल तर तो तुम्हाला प्रकाश मिळू देऊ शकेल. परंतु काही लोक असे असतात की त्यांना आपल्या मनालाही उत्तेजित करायचं नसते. त्यांचे डोके केवळ थोडासा प्रकाश आत येऊ देते, केवळ एवढाच की त्यांना दृष्टी असल्यामुळे ते बघू शकतील किंवा अंधारासारखी कोणती तरी एक वस्तू अस्तित्वात आहे. अशा प्रकारे त्यांची आकलन शक्ती स्वभावतः सदोष असते. परंतु पारिवर्जक हो, या कैद्याची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही, हे लक्षात ठेवा. तो असा अज्ञानामध्ये गडलेला आहे. थोडासा प्रकाश पडला पुन्हा म्हणते जाऊ द्या. परंतु बुद्ध म्हणतात तरी आपण निराश व्हायचं नाही. त्याला समजून सांगायचं नाही. या कैद्यांची त्यांना वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये अंधाराचं आहे, अज्ञानाचं आहे, पण ते लक्षात घ्या ते निराशाजनक नाही आहे. कारण माणसात एक बल आहे, माणसात एक शक्ती आहे, ज्याला आपण काय म्हणू शकतो, संकल्प शक्ती किंवा इच्छा शक्ती म्हणतात. जेव्हा योग्य हेतू किंवा आदर्श निर्माण होतात तेव्हा या इच्छा शक्तीला जागृत करता येते व तिला क्रियाशील करता येते. कोणत्याही परिस्थितीला बदलवता येते. त्या शक्तीचं नाव आहे इच्छा शक्ती, संकल्प शक्ती. जेव्हा ही तुमची इच्छा शक्ती, संकल्प शक्ती जोरदार होईल, म्हणतो ना माझ्या जीवनामधला एक टर्निंग पॉईंट आलेला आहे, इथून माझं जीवन बदललेलं आहे. ते टर्निंग पॉईंट एखादी घटना असेल, एखादी परिस्थिती असेल, कोणाचं मार्गदर्शन असेल. तसंच तो कितीही अज्ञानी असला, दुःखात असला, कोणीतरी त्याच्या मार्गदर्शकाला येतो आणि त्याच्या याच्याद्वारे त्याच्या मनातली ती इच्छाशक्ती जागी होते आणि तो क्रियाशील होतो, चांगल्या मार्गावर तो जाण्याचा प्रयत्न करतो. माणसाला जर एवढासाही प्रकाश मिळाला की तो पाहू शकेल की त्यांनी आपल्या इच्छाशक्तीला कोणत्या दिशेने गतिमान करायला पाहिजे, तर माणूस आपल्या इच्छाशक्तीचे अशा प्रकारे संचालन करू शकतो
किती त्याला बंधनमुक्त करू शकतो। आपण समजा एका जंगलामध्ये गेलेलो आहे, रात्रीची वेळ आहे, खूप अंधार पडलेला आहे, काही आपल्याला दिसत नाहीये, कुठंतरी एक थोडासा उजेड आपल्याला दिसतो, मग लगेच आपली इच्छाशक्ती निर्माण होते, हां तिथं उजेड पडलेला आहे, त्या दिशेनं आपलं जाणं, त्या मार्गानं आपलं जाणं हे आपल्या जेव्हा मनामध्ये येते, तीच आपली इच्छाशक्ती योग्य मार्गाने नेत असते। अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो स्वतंत्र होऊ शकेल आणि स्वातंत्र्याकडे नेणारे पहिले पाऊल टाकल्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करू शकेल। तर अशा प्रकारे कितीही बंधनात असला, किती अज्ञानात असला, परंतु त्याला त्याची जाणीव झाली तर तो स्वतंत्र होऊ शकेल आणि स्वातंत्र्याकडे नेणारं त्याने जर पहिलं पाऊल टाकलं तर तो कोणत्याही क्षणी त्या दुःखातून, त्या दैन्यातून, त्या अंधकारातून बाहेर पडू शकेल। फक्त इच्छा एकच आहे की त्या दिशेनं पहिलं पाऊल टाकणे। हे यामुळे की ज्या कोणत्याही दिशेने आपल्या मनात नेण्याची, कोणत्याही दिशेने आपल्या मनास नेण्याची आपली इच्छा असेल त्या दिशेने आपण त्यास नेऊ शकतो। मन हेच आपल्या जीवनाच्या कारागृहात बंदिवान करत असते आणि तेच आपणाला तिथे दाबून ठेवते। मन अशी शक्ती आहे की मनच आपल्याला चांगल्या गोष्टीकडे नेते, मनच आपल्याला वाईट गोष्टीकडे नेते, परंतु हे मन कोणत्या बाजूने न्यायचं आहे, चांगल्या बाजूला न्यायचं आहे का वाईट मार्गाने न्यायची, ही जी इच्छाशक्ती आहे ते आपल्यामध्ये ती इच्छाशक्ती निर्माण करणं हे आपलं काम आहे। मन जी गोष्ट निर्माण करते तिला ती नष्टही करू शकते। मन आपल्याला आपल्या कृतीस नतभ्रष्ट देखील करू शकते। जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते। मन अशी गोष्ट आहे की चांगल्याही मार्गाला नेऊ शकते, वाईटही मार्गाला नेऊ शकते। एखाद्या चांगल्या माणसाला वाईटही बनवू शकते। जसं आता तुम्हाला माहित नाही, परंतु आमच्या पिढीतल्या त्या याला की एक 2 चित्रपट आलते, एक खूप गाजलेला होता व्ही शांतारामचा पिंजरा नावाचा चित्रपट। त्याच्यातला जो शिक्षक आहे तो अत्यंत आदर्श शिक्षक असतो, आपल्या गावाला सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करतो आणि आपल्या गावामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी येऊ नये, तमाशा येऊ नये यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो। आणि त्याच ठिकाणची एक तमासगिरीन बाई म्हणते की या शिक्षकाला त्याच्या आदर्शापासून जर मी खेचलं नाही तर मी नावाची तमासगीर नाही। मग अशा वेळेस त्या शिक्षक जो आतापर्यंत मनात आलेला आहे पण तो कुठंतरी भाळतो, विषयासक्तीकडे भाळतो आणि चांगल्या कर्तव्यापासून तो शिक्षक ढळतो, म्हणजेच त्याचं मन दुसरीकडे जातो। एवढा आदर्श शिक्षक, चांगला शिक्षक मन मात्र कुलुषित प्रमाणे जर गेल्यामुळे तो काय होतो, एवढा आदर्श शिक्षक एका पिंजऱ्यामध्ये अडकल्या जातो, दैन्य अवस्थेमध्ये जातो। दुसरा एक असा शिक्षकांचा चित्रपट होता, तोही शिक्षकच, पण हा शिक्षक दुसरा प्राध्यापक आहे। त्या प्राध्यापकांना अशा तमासगाराकडे म्हणजे जायची विद्यार्थ्यांना हे असते, सवय असते। मग यांना त्या शिक्षकाला असं वाटते की या माझ्या विद्यार्थ्यांना, इथे गावकरी होते, इथे विद्यार्थी आहे, या माझ्या विद्यार्थ्यांना या वाईट मार्गापासून मी कसं सोडवी याच्यासाठी तो प्रयत्नशील असतो। आणि म्हणून तो त्या महिलांच्या घरी जातो आणि त्या महिलांना म्हणतो की बा तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांना का बिघडत आहात, माझे विद्यार्थी चांगले आहे, चांगले शिक्षण घेत आहे, शिक्षण घेऊन ते पुढे चालत आहे। तेव्हा ती महिला म्हणती त्यांना, ती बाई म्हणती तर तुमचं काम आहे मुलांना शिकवणं, चांगल्या मार्गावर नेणं, परंतु माझं काम आहे पैसा कमवणे, पैसा कमवण्यासाठी मी काही करू शकते। मग तेव्हा तो शिक्षक म्हणतो पैसा कमवण्यासाठी तू काही करू शकते हे जरी मान्य केलं तर त्याच्यातही काही चांगले प्रकार आहेत, काही वाईट प्रकार आहेत। मग थोडासा तो उपदेश करतो, तो उपदेश केल्यानंतर ती महिला त्याला म्हणते ठीक आहे
तुम्ही माझ्या इथलं पाणी प्या, माझ्या हातचं चहा प्या, ती म्हणजे या भुरळ पाडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो शिक्षक म्हणते, जेव्हा तू या विद्यार्थ्यांना तुझ्या इकडे येण्यापाशी मुक्त करशील आणि तूही शिक्षणाच्या मार्गावर जाशील, तेव्हा तुझ्या घरचं पाणी काय, मी जेवणही करेन. म्हणजे एक त्या दुनियेत जाऊन त्या तिलाही मुक्त करतो आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही त्या ठिकाणी जाऊ देत नाही. असा एक म्हणजे एक अंधकारात जातो मोहापायी आणि दुसरा आपल्या विद्यार्थ्यालाही मुक्त करतो आणि त्या बाईलाही शिक्षित करतो. तर असा तो चित्रपट माझा एक अत्यंत आवडता आहे, शराफत नावाचा. तर असे म्हणजे जीवनामध्ये नीतीच्या मार्गाने जाऊ शकता, म्हणजे मोहाच्या मार्गाने, किंवा अनीतीच्या मार्गाने जाऊ शकता, ही ज्याची त्याची प्रक्रिया आहे. मन एकाला पिंजऱ्यात नेते, मन त्या पिंजऱ्यातून मुक्त करते. आता तुम्हाला त्या पिंजऱ्यातून बाहेर जायचं का त्या पिंजऱ्यामध्ये गुरफटून जायचं, हे तुमचं तुम्हीच ठरवा. आणि यालाच सम्यक दृष्टी असं म्हणतात. सम्यक दृष्टी म्हणजे चांगल्या वाईट गोष्टीची पारख होणे आणि ती पारख झाल्यानंतर सगळ्यांना चांगल्या मार्गाने कसं नेता येईल हा प्रयत्न करणे म्हणजेच सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे चांगलं वाईट ही तर ओळख झालेलीच आहे, परंतु मला चांगलं समजल्यानंतर मी फक्त माझा मीच चांगला नाही तर इतरांनाही कसं चांगलं होईल हा प्रयत्न करणे म्हणजेच सम्यक दृष्टी होय. सम्यक दृष्टीचा मग अंतिम उद्देश काय आहे, परिवर्जकांनी विचारलं. बुद्धांनी उत्तर दिले, अविद्येचा विनाश. जे अविद्या आहे तुमच्यामध्ये त्याचा विनाश करणे, त्याला नष्ट करणे, हा सम्यक सृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीची विरोधनी आहे. हे संसारामध्ये मिथ्या जे निरर्थक आहेत अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याला सम्यक दृष्टी काय करत असते, विरोध करत असते. जिथं जिथं वाईट आहे तिथं तिथं त्याचा विरोध करत असते. अविद्येचा अर्थ असा आहे की मनुष्याने दुःखाचे अस्तित्व आहे आणि दुःख निरोधाचा उपाय आहे हे उदांत सत्य न समजणे. अविद्या म्हणजे काय, आता मला माहित आहे की दुःख आहे, हे दुःख आहे आणि या दुःखातून बाहेर निघण्याचा उपाय आहे, परंतु मला त्या दुःखाच्या उपायाचा इलाजच करायचा नाही, तो प्रयत्नही करायचा नाही. त्याला काय म्हणायचं आहे, अविद्या असं म्हणायचं आहे. सम्यक दृष्टीचा हेतू असा आहे की माणसांनी कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजावे आणि शास्त्राच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून द्यावा. ती पहिली पद्धत झाली दैन्य दुःख. दुसरा हेतू काय आहे की जे काही पारंपरिक पद्धतीनं जे कर्मकांड आले आहेत, जे विधी आले आहेत, ज्या व्यर्थ गोष्टी आहेत ते समजून घ्यायचा आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. जे जे काही कुशल आहे, जे जे चांगलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. सम्यक दृष्टीचा हेतू असा आहे की माणसांनी मिथ्या दृष्टीपासून मुक्त व्हावे आणि निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसांनी मानता कामा नये. दुसरं सम्यक दृष्टी काय म्हणते की जे जे वाईट आहे, निरुपयोगी आहे वस्तू, त्याच्यापासून मुक्त व्हावं. त्या गोष्टी मी करणार नाही आणि निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसांनी मानता कामा नये. सम्यक दृष्टीचा हेतू आहे की माणसांनी अशा मिथ्य धोरणापासून मुक्त व्हावे ज्या सिद्धांताला वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही, जो केवळ काल्पनिक अनुमान आहे. पुन्हा सम्यक दृष्टी काय सांगते, काल्पनिक गोष्टी, काल्पनिक अनुमान आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाहीये. मिथ्या गोष्टी ज्या नष्ट होणाऱ्या आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाहीये. पुन्हा सम्यक दृष्टीचा मुख्य हेतू आहे की माणसाचं मन स्वतंत्र आहे आणि प्रत्येकाला विचार स्वतंत्रपणे करता येण्याचा अधिकार आहे. म्हणजेच ही सम्यक दृष्टी आहे. काय सांगते की प्रत्येक माणसाचं मन स्वतंत्र आहे.
प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे विचार करता येते, स्वतंत्रपणे त्याला विचार करता येते, हा सम्यक दृष्टीचा हेतू आहे. आणि हाच संविधानामध्ये बाबासाहेबांनी घेतलेलं आहे. मूलभूत हक्कामध्ये प्रत्येक माणसाला काही आशा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात. अशी ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उद्दान आणि प्रशिक्षणीय असतात. ती शुद्र आणि अयोग्य नसावी. ती सम्यक संकल्पाचा सम्य संकल्प अशी आहे. प्रत्येक माणसाच्या काही आशा असतात, काही आकांक्षा असतात, काही महत्वाकांक्षा असतात. ती ध्येय कशी पाहिजे? मग ती ध्येय, आकांक्षा, महत्वाकांक्षा ही उद्दांत असली पाहिजे, प्रशिक्षणीय असली पाहिजे. ती शुद्र नसायला पाहिजे, ती अयोग्य नसायला पाहिजे. आणि म्हणूनच भारताचे जे शास्त्रीय जे राष्ट्रपती होते अब्दुल कलाम, ते नेहमी विद्यार्थ्यांना म्हणायचे किंवा प्रत्येक व्यक्तीला म्हणायचे, स्वप्न बघा, पण कोणते स्वप्न बघा? जे आपण साध्य करू शकत, जे आपण आचरणात आणू शकत. पण तो असे स्वप्न बघा की जे उद्दांत आहेत, जे मोठे स्वप्न आहेत आणि त्याच्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन, असे स्वप्न बघा. तुम्हीचे स्वप्न नीच नसायला पाहिजे, शूद्र नसायला पाहिजे, लहान नसायला पाहिजे. मी आहे गरीबच आहे, मला एक भाकर भेटली बस झालं, हे काय झालं? शूद्र स्वप्न. मग ते भाकर कमवण्यासाठी मी काय करेन? चोरी करेन, भीक मागेन, शूद्र कल्पना येत नाही. हे असे स्वप्न बघायचे नाही. मला भूक लागलेली एकच, आता माझं काय, एक भाकर भेटली बस झाली. पण ती भाकर भेटण्यासाठी मी काहीतरी चोरी करेन, काहीतरी कुठंतरी नोकरी, तेवढं मिळालं संपलं. परंतु तेच मला भूक लागलेली आहे, माझं पोट तर मी भरणारच आहे, पण ज्या ज्या लोकांचं पोट उपाशी आहे त्या लोकांसाठी मी कसा उद्योग निर्माण करेन, असं उद्दांत हेतू, असे उद्दांत स्वप्न बघणं पाहिजे. अशा आशा, अशा आकांक्षा, अशा महत्वाकांक्षा आपण बाळगलं पाहिजे. आणि याला सम्यक संकल्प असं म्हणतात. हा झाला दुसरा भाग. सम्यक संकल्प म्हणजे काय आहे? की मोठे ध्येय बाळगा, मोठे स्वप्न बाळगा, मोठे इच्छा बाळगा, मोठे. आणि पण बाळगताना हेही लक्षात ठेवा की नुसतं अरे मला आता काय प्रधानमंत्री व्हायचं आहे, मला राष्ट्रपती, मोठे स्वप्न आहेत, परंतु मला असे स्वप्न बघायचे की खरंच मी ते स्वप्न पूर्ण करू शकतो का? माझ्या स्वप्नामध्ये ते, म्हणजे माझे जे ध्येय आहे त्या ध्येयामध्ये मी ते पूर्ण करू शकतो का? त्याच्यातलं उच्चतम ध्येय मी बाळगलं पाहिजे. हे झालं, काय झालेलं आहे ते सम्यक संकल्प झालेला आहे. 2 झाले. तिसरं आहे सम्यक वाणी. वाणी म्हणजे बोलणे. माणसाने जे सत्य असन तेच बोलावं, असत्य बोलू नये. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये. माणसाने दुसऱ्याची निंदा, नाराजगी आणि खोट्या गोष्टी करण्यापासून परावृत्त व्हावे. माणसाने कोणत्याही लोकाविषयी रागाची किंवा शिवागाळीची भाषा वापरू नये. माणसाने सर्वांशी विनम्रपणे व सौजन्याने बोलावे. माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे समंजसपणे, हेतुपूर्वक व मुद्देसूद असावे. सम्यक वाणी म्हणजे नुसतं खरं बोलणं, नुसतं सत्य बोलणं म्हणजेच सम्यक वाणी नाहीये. नुसतं खोटं बोलणं, खोटं बोलू नये, खोटं बोलू नये म्हणजे सत्य बोलू, ही सम्यक वाणी नाहीये. तर माणसाने कधीही, तो आपल्या समोर असेल किंवा त्याच्या पाठीमागं सुद्धा आपण त्याची निंदा करू नये, त्याच्याविषयी आपण वाईट बोलू नये. एखाद्या माणसाविषयी आपल्याला चांगलं बोलता आलं नाही तर वाईटही बोलू नये. जर बोलायचं असेल तर समोर बोला, पाठीमागं बोलू नका. माणसाने कोणत्याही दुसऱ्या माणसाची कधीही निंदा नालस्ती करायची नाही. त्याला खोट्या मार्गावर जाण्यास प्रवृत्त करायचं नाहीये. माणसाने कोणत्याही लोकाविषयी, कोणताही लोक असेल,
तर त्याच्याविषयी राग बाळगायचा नाहीये, त्याच्याविषयी शिवागाळीची भाषा वापरायची नाहीये आणि माणसाने सर्वाशी प्रेमाने सौजनशीलप्रमाणे विनम्रपणे वागायचं आहे। याशिवाय मूर्खपणासारखं, अर्थहीनासारखं, असमंजसासारखं बोलायचं नाही, वेडेपणा बोलायचं नाहीये, समंजसपणं बोलायचं। पण समजा आता दोन माणसं आहेत, एखाद्या माणसानं माझंच म्हणणं खरं ठरलं तर ठीक बाबा, आपण थोडंसं तिथं शांतता घ्यायची, तुझंच म्हणणं खरं आहे असं समजून घ्यायचं आणि काही काळ आपण शांत राहायचं आहे। हे झाले आहे सम्यक वाणी। मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने म्हणजेच कोणावर अन्यायपूर्वक मेहरबानी करण्याच्या दृष्टीने होता कामा नये। सम्यक वाचेमुळे कोणाचा काय तोटा होईल किंवा कृतीमुळे आपल्या वरिष्ठाची नामर्जी होईल की काय याचा सम्यक वाच्याशी संबंध असता कामा नये। आता सम्यक वाचा सम्यक वाणी एकच आहे, परंतु हे वाचाचं पालन करताना कोणाच्या दबावाखाली, कोणाच्या भीतीमुळे असं बोलायचं नाहीये आणि मी खरं बोलत असताना कोणाचं वाईट होते का याचाही विचार करायचा नाहीये। वरिष्ठाची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचं प्रमाण असू शकत नाही। आता मी एखाद्या व्यवसायामध्ये आहे, या एखाद्या व्यवसायामध्ये असताना त्या माझं काम आहे की त्या व्यवसायाशी मी पगार घेत आहे, त्या पगार घेत असेल तर मला त्याच्याशी खरंच बोलावं, म्हणजे त्याला चांगला नफा मिळवून द्यावा लागेल, परंतु त्याला नफा मिळवून देत असताना ग्राहकालाही सुद्धा त्याचे फायदे तोटे सांगायचे आहे। याचा अर्थ अनैतिक मार्गाने जायचं नाही आहे। ही एक त्याची नीती आहे सम्यक वाचाची। सम्यक कर्मात आता इथपर्यंत आपण बघूया, आपण काय काय बघितलं आहे। सम्यक दृष्टी बघितलेली आहे, सम्यक संकल्प बघितलेला आहे आणि सम्यक वाणी बघितलेला आहे। तर हे तीन आपण बघितलेलं आहे। आता याच्यानंतर सम्यक कर्मांत सम्यक कर्म आहेत, तर हे बाकीचे भाग उद्या बघू। इथे आपण थांबूया। पुन्हा एकदा सर्व बघणाऱ्या लोकांना विनंती आहे की तुम्ही खूपच चांगला प्रतिसाद देत आहात। एकाच दिवशी 250, 300 लोक बघून या मला माझ्या कार्याला उत्तेजन, प्रेरणा, ऊर्जा देत आहात। पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, या व्हिडिओला बघा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या याला ऊर्जा द्यावी ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय संविधान, जय भारत।